पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पोलिसांची मोठी कारवाई। 1,10,00,000चे हायवा चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद। राजस्थान व हरियाणातून चौघांना बेड्या। शिरपूर शहरातून चोरीला गेलेले तब्बल 1 कोटी रुपयांचे 2 हायवा डंपर शोधण्यात शिरपूर शहर पोलिसांना मोठं यश आलं आहे। शहरातून हायवा चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत थेट राजस्थान आणि हरियाणा गाठले। या धडक कारवाईत पोलिसांनी एका आंतरराज्यीय हायवा चोर टोळीचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी 4 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय। दिनांक 11 फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिरपूर शहरातून 2 टाटा सिग्ना हायवा डंपर चोरीला गेले होते। या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी तातडीनं तपास पथके रवाना केली। या पथकानं शिरपूर ते राजस्थानमधील भिलवाडा पर्यंतच्या महामार्गावरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला। अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून हरियाणा आणि राजस्थान येथील 4 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या। आरोपींकडून चोरीचे गुन्हे, हायवा आणि गुन्ह्यासाठी वापरलेली कार असा एकूण 1,10,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। 11 फेब्रुवारीला प्रदीप लक्ष्मण चौधरी आणि अमन अश्विन कटारिया यांनी अशी फिर्याद दिली होती की शिरपूर शहर पोलीस स्टेशनमधून त्यांचे 2 डंपर चोरीला गेलेले आहेत। या अनुषंगाने सिनियर पीआय किशोर परदेशी आणि त्याच्याबरोबर पोलीस हवालदार रवींद्र आखडमड, पोलीस हवालदार गोविंद कोळी आणि विनोद आखडमड आणि टीम यांनी सगळ्यांनी अतिशय चांगलं काम करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि इतर तांत्रिक तपास करून राजस्थानमधून पूर पोलीस स्टेशन यांची मदत घेऊन आपण 4 लोकांना याच्यामध्ये अटक केलेली आहे। त्यांची नावं आहेत इरफान उस्मान मेव राहणार हरियाणा, नियामत दिनू मेव हा देखील राहणार हरियाणा, कालू गफूर खान मेव हल्ली मुक्काम भिलवाडा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।